2014 साली मी पुढचं पाऊल नावाच्या एका सिरियलमध्ये कॅमिओ करत होतो आणि ती पण कॅमिओ करत होती आणि आमचं एकच दिवसाचं शूट होतं. सो तर त्या दरम्यान आम्ही भेटलो होतो आणि मी दादरला राहत होतो तेव्हा. सो आणि ती पण दादरलाच जाणार होती का तू तिथेच राहत होती? हां. सो मी तिला तिथून मडवरून दादरपर्यंत ड्रॉप केलं होतं. वेरॅज तिला ते अजिबात लक्षात नाही की मी तिला ड्रॉप वगैरे केलं होतं. पण येस, ही आमची एक छोटीशी भेट होती. त्यानंतर तू तिला फसवलेलंस त्यात मी म्हणजे तिला एपिसोडमध्ये फसवलेलं. हो म्हणजे असा सीन होता यार. फसवण्याची सुरुवात तिथनं सुरू झाली. मला यार हे ज्या दिवशी मला लक्षात आलं, म्हटलं अरे यार, म्हणलं आता ह्याच्यावरनं गोष्टी होणारच. पण मी काय म्हणजे मी माझं काम करत होतो, बाकी आय वॉज स्वीट टू हर. आय होप. ऍब्सोल्युटली. पण त्याच्यानंतर तुम्ही एकमेकांना कॉन्टॅक्ट करायचा कधी प्रयत्न केला नाही, झाला नाही, तिने की लक्षातच राहिलं नाही? तिने बरेचदा कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, बट आय वॉज रिअली बिझी. मला त्याने चुकीचा नंबर दिला होता. खरं सांगताय, खोटं सांगताय? नाही अजिबात नाही. म्हणजे तसं काही फार कॉन्टॅक्ट जेवढं आता मला आठवत आहे ना, की समजा एखाद्या को ऍक्टरला भेटल्यानंतर आपलं एक काहीतरी परसेप्शन असतं, तर तसं आय थिंक मला तो असं जरा असं होताही तो. आणि आहे तो सिनियर आहे थोडासा माझ्यापेक्षा, एक 3-4 वर्ष तर इंडस्ट्रीमध्ये. वयाने खूप सिनियर आहे पण नाही. सो तो मी त्याच्याकडे असं आहे की समवन हू इज एक्सपिरियन्स्ड आणि अशाने एक थोडंसं वयाने मोठं असलेली एक व्यक्ती बाबा आहे, अशाने मी त्याकडे तेव्हा पाहिलं होतं. म्हणजे मला एकदम याला मित्र बनवूया असं पण एकदम मला स्ट्राईक नव्हतं झालं काही. आणि त्यामुळे नंतर आम्ही नेव्हर क्रॉस्ड अवर पाथ्स. त्यामुळे असं कधीच घडलंच नाही. वेरॅज हिची जी फिल्म होती स्वीटी सातारकर, त्या फिल्मला मी असा एक शाउट आउट दिला होता इंस्टाग्रामवर आणि मी तेव्हा तिला टॅग पण केलं होतं. आणि आता जेव्हा हे सगळं बिग बॉस झालं वगैरे वगैरे, तर ती म्हणाली की हिस्ट्री ओपन केली, जी लगेचच ओपन झाली. सो त्याच्यात मला दिसलं की ओ याने टॅग केलं होतं मला वगैरे असं. ओके, मग तू ते रिपोस्ट अजिबात काय अजिबात नाही शिशी. बट आय वॉज अ फॅन ऑफ हर रील्स, टिकटॉक आणि जे काय व्हिडिओज करायची ती आरजे म्हणून पण काम करायची. तिचं ऐकलेलंस का तू, पुण्याची टॉकर वेडिंग? हो, ते पण ऐकलंच होतं डेफिनेटली. कधी मेसेज वगैरे करण्यात आले नाही? नाही, काही संबंध. आय मीन आय यूज टू नॉट नो हर. लाईक मी अभिषेक तिच्या भावासोबत एक फिल्म मध्ये काम केलंय, पण तिच्यासोबत असं कधीच कामाची संधी नाही आली. आणि या पण जेव्हा बिग बॉस मध्ये भेटलात किंवा कळलं की तू येतोय